रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेलं आहे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, अभिनेता, दिग्दर्शक, इंडोलॉजिस्ट आणि मार्गदर्शक गिरीश परदेशी सर. कॉमर्सचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा सखोल अभ्यास करत इंडोलॉजीमध्ये MA देखील केलं. मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मर्मबंध करता त्यांना झी गौरव आणि गोवा स्टेट अवॉर्ड मिळालं, तर बार्डो सारख्या नॅशनल अवॉर्ड विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. रसिक मोहिनी आर्ट्स निर्मित होतं असं कधी कधी या सिनेमात देखील त्यांची अत्यंत वेगळी भूमिका आहे. पागल की डायरी पासून ते जस्ट च्या दिग्दर्शनापर्यंत त्यांचा प्रवास अत्यंत कलात्मक आणि समृद्ध वैविध्यपूर्ण राहिलेला आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत फ्लेम, पुणे युनिव्हर्सिटी आणि विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमी इथे अध्यापन देखील केलं आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि विचारप्रधान भूमिका साकारताना अभ्यास आणि अभिनय याचा सुंदर संगम कसा घडवायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश परदेशी. तर भेटूया आजच्या गेस्टना, गिरीश परदेशी सर यांना. सर, नमस्कार मॅडम. तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत. खूप खूप आभार. आणि खरं तर रसिका मोहिनी पॉडकास्ट बद्दल सोशल मीडियावर बरंच मी ऐकून होतो, बघत होतो, आणि आज योग आला त्याबद्दल खूप खूप आभार. नाही, ऍक्च्युअली तुम्हाला खूप पूर्वीपासून बोलवायचं होतं, पण तुम्ही एवढे बिझी असतात त्यामुळे आज पकडून आणले तुम्हाला. ओके, आपल्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक छोटंसं गिफ्ट देतात. अरे वा, सो हे खास तुमच्याकरता. धन्यवाद. तर आता मी जी तुमची थोडक्यात ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना, तर मला त्याच अनुषंगाने विचारायचं की BMCC मध्ये तुमचं पहिलं प्राथमिक शिक्षण झालं, नंतर तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेलात आणि मग एकदम इंडोलॉजीमध्ये MA केलं. हो, हो. म्हणजे म्हणलं तर तिन्ही इतकं वेगवेगळे ब्रांचेस हो. आहेत. तर या सगळ्यामधनं मग तुम्ही अभिनय हे शेवटी कसं काय निवडलं? नाही, ऍक्च्युली काय झालं की आपल्याला म्हणजे 1995 साली मी BMCCतनं ग्रॅज्युएट झालो, बीकॉम. आणि म्हणजे TY बीकॉम ची परीक्षा फायनल आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या एंट्रन्सची परीक्षेची फायनलची, म्हणजे त्या सगळ्या दोन्ही परीक्षांची तयारी मी त्यावेळेला एकत्ररित्या करत एकाच होतो. वर्षी होतं, कारण तो पर्यायच नव्हता, कारण TY बीकॉम नंतर काय करायचं हा सगळ्यांपुढे प्रश्न असतोच. आणि जर समजा NSD ला सिलेक्शन नसतं झालं तर मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं, हे असं एक होतं. तर मग त्यावेळेला तिथे माझं सिलेक्शन झालं, आणि जेव्हा NSD सिलेक्शन झालं त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ट्रॅक पूर्णपणे बदलला की मग आता अभिनय क्षेत्रातच, कारण तिथे ऍडमिशन मिळणंच मुख्य कठीण असतं खूपच. आणि आता तरी विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी 26 का आता वाढवली 28 केली आहे, परंतु त्यावेळेला केवळ 20 होती, आणि त्यामध्ये 5 मुली आणि 2 रिझर्व्ह सीट असायचे. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये फक्त 13 विद्यार्थ्यांचं भारत देशातून. खरं. परंतु मग तो मार्ग झाल्यावर मग नॅचरली मग NSD 98 साली पास आउट झालो. मग अर्थार्जनासाठी किंवा करिअरसाठी मुंबई हे आलंच. आणि मग मुंबईत मी 1998 ते साधारणतः 2016-17 अशी ही जी काही वर्ष होती ती मी टेलिव्हिजन असो, मालिका असो, नाटक असो, असं सगळ्या ह्याच्यामध्ये एक व्यावसायिक अभिनेता म्हणून कार्यरत राहिलो. पण काय झालं, 2016 किंवा 17च्या सुमारास मला एक असा विचार माझ्या मनात डोकावू लागला की मी अभिनेता आहे ही माझ्या व्यक्तिमत्वाची एक बाजू आहे, एक पैलू आहे. आणखीन मला काहीतरी एक्सप्लोर करायला पाहिजे, कारण तोपर्यंत असं झालं होतं की लोकप्रियता मिळाली होती, पुरस्कार मिळाले होते, आणि मग सतत काहीतरी नवीन शोध हवा असतो माणसाला. काय करता येईल असं करता करता
मला फ्लेम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आपल्या लवळ्याला जी आहे आणि इंदिरा कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन वाकड इथे माझ्या काही परिचित मंडळींनी सांगितलं की तुम्ही ट्रेनिंगला येऊ शकाल का प्रशिक्षण द्यायला प्रशिक्षण घ्यायला मुलांचं. तर मी म्हंटल की खरं तर मी अभिनेता म्हणून आहे, परंतु मी कधी प्रशिक्षण दिलं नाहीये, कारण जबाबदारीचं काम असतं ते, म्हणजे नाट्य प्रशिक्षण, अभिनय प्रशिक्षण. पण तो म्हणाला, माझा मित्र म्हणाला की तुम्ही प्रयत्न करून बघा किंवा असं करा की केवळ तुमचे अनुभव तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा, म्हणजे त्यांचं जरा शिक्षण होईल. तर मी त्या अनुषंगाने तिथे गेलो आणि जेव्हा मी तिथे वर्कशॉप्स घ्यायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की अरे मला ह्याच्यात आनंद मिळतोय, एक सॅटिस्फॅक्शन मिळतंय आणि एक नवीन काहीतरी करायला मिळतंय, काहीतरी नवीन उघडल्यासारखं. आणि एक कलाकार म्हणून तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा आपण इतरांना प्रशिक्षण देत असतो तेव्हा आपण आपल्या कलेवरच आणि शिकत असतो, नवीन ऍब्सोल्युटली. खरंच आहे. आणि नवीन मुलं, नवीन म्हणजे काळ पण बदलला होता, सगळंच होतं. तर खूप मला ते एनरिचिंग वाटलं आणि मग असं करत करत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायला लागलो. आणि मग त्याच दरम्यान मला कोणीतरी सांगितलं की पुण्यातल्या टीमवी मध्ये प्राच्यविद्या पारंगत हा एक एम ए इक्विव्हॅलंट टू एम ए असा एक कोर्स आहे ज्याला आपण इंडॉलॉजी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अश्मयुग, पुराश्मयुग, ताम्रपाषाण युग, सिंधू संस्कृती आणि पहिलं दुसरं शतक म्हणजे वेदकाल, त्याच्यापासून अगदी 12व्या शतकापर्यंत आपल्या भारत देशाची संस्कृती, इतिहास आणि तत्वज्ञान याचा अभ्यासक्रम तिथे असतो. तर मला तेही जरा इन्व्हायटिंग वाटलं की अरे हे तर खूपच छान आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठलाही धार्मिक किंवा आध्यात्मिक असा दृष्टिकोन नाहीये. जे काही सायन्स बेस्ड स्टडी आहे तो त्याच्यामध्ये शिकवला जातो. तर मला म्हटलं हे खूपच छान आहे, हे आपण करायला पाहिजे. आणि असं करत मी 2017 ते 19ला एम ए इन इंडॉलॉजी 2 वर्ष. हो 2 वर्ष. आणि तेव्हा मी असं करायचो, ती वीकेंडला असायचं. अच्छा, वीकेंडला लेक्चर्स. हो पूर्ण रविवार. मग मी माझं प्रशिक्षण किंवा नाटक असं सगळं सांभाळून त्याचा अभ्यास करायचंय. म्हणजे कारण हे चालू असताना ते करणं कठीण. मला आठवतंय आमच्या नाटकाचा दौरा पश्चिम बंगालला होता, हिंदी नाटकाचा. तर मी ट्रेन मध्ये अभ्यास करत किंवा शूटिंग आलं तर मेकअप रूम मध्ये अभ्यास करत. पण ते मला खूप एनरिचिंग होतं किंवा ज्याला आपण म्हणतो ना परिपूर्ण करणारं वाटत होतं आणि इच्छा होतीच ते करायची. त्यातनं ते आणि कलाकार म्हणून आपण सतत काहीतरी नवीन शोधत असतो, असं ते झालं सगळं. ग्रेट. मग तुम्ही आता कारण नाटक, टीव्ही मालिका असेल, चित्रपट असेल, सगळ्या माध्यमातून काम करतात आणि भाषा सुद्धा. म्हणजे मला वाटतं हिंदी, मराठी, इंग्लिश, मल्याळम मध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे. तर अशा वेळेला एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भाषा किंवा वेगवेगळी माध्यमं हे करताना त्या संस्कृतीचा किंवा त्या भाषेचा जेव्हा तुम्ही हे करता, माध्यम म्हणून उपयोग करता, त्या फरक काय जाणवतो प्रत्येकाच्या मध्ये? फरक असं आहे की ते इतकं वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे जेव्हा मी मल्याळम फिल्म करत होतो तेव्हा पूर्णपणे मल्याळम लोकांचा अप्रोच कसा आहे. पण मल्याळम येत होतं तुम्हाला? नाही, मी शिकत होतो. मी म्हणजे आता अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे की ज्यांनी दुसऱ्या भाषांमध्ये काम केले. पण तोपर्यंत माझा एक चित्रपट जो खूपच लोकप्रिय झाला होता, फॉरेनची पाटली, त्याच्यामध्ये माझी जी नायिका होती ती क्रोएशियाची होती आणि ती मराठी तिने हे केलं. तर मी म्हंटल की हे आपण करायला काहीच हरकत नाही. आणि रोल चांगला होता, लोक चांगले होते आणि विशेष म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नृत्यांगना शोभना यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी त्याच्यामध्ये. तर ते आव्हानात्मक होतं. परत तुमच्या प्रश्नाकडे, खरं तर मला असं वाटतं की कुठलीही नवीन कलाकृती, नवीन भूमिका हे एक नवीन विश्व असतं. एखादं पात्र जेव्हा आपण अभ्यासायला घेतो तेव्हा त्याचं एक विश्व असतं, त्याचं लहानपण, बालपण, त्याच्या धारणा, त्याच्या समजुती, त्याची नाती, हे सगळं म्हणजे एक विश्व असतं. आणि जेव्हा आपण त्या विश्वाचा अभ्यास करतो तेव्हा आपण खूप समृद्ध होतो. आणि
जसं तुम्ही म्हटलं तसं की प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक भूमिका, प्रत्येक मीडियम, प्रत्येक माध्यम मला एनरिच करत गेलं. किंबहुना मला असं वाटतं की एक अभिनेता आणि कलाकार असणं म्हणजे जीवनाच्या प्रत्येक बाजूला आपण स्पर्श करतो. ते मात्र खरंच आहे अगदीच. आणि तुम्ही म्हणजे हिंदी मधलं पागल की डायरी, हो त्याचा एकपात्री प्रयोग तुम्ही हो. केला किंवा द जस्ट असेसिन्स, हो तर ते गंभीर नाटक आणि ते दिग्दर्शनही केलं. हो. तर म्हणजे काय तुमचं त्याच्यामध्ये हे होतं की स्वतः स्टेजवर उभा राहून एकपात्री सादर करणं का दिग्दर्शन करणं, याच्यामध्ये सोपं काय आणि अवघड काय वाटतं तुम्हाला? खर तर दोन्ही अवघडच आहे असं मी म्हणेन. कारण प्रत्येकाची वेगळी डिमांड आहे. झालं काय की 2002 साली मी मुंबईत असताना प्रसिद्ध रंगकर्मी, आता ते नाहीये, चेतन दातार यांची आविष्कार नाट्य संस्था होती त्यावेळेला, म्हणजे अजूनही आहे. तर तेव्हा ते उर्दू लेखक मंटो त्याच्या कथांचं ते सादरीकरण त्या अरविंद देशपांडे नाट्य महोत्सवात त्यावेळेला ते करत होते. तर मला चेतनने विचारलं की एक सोलो आपण करूयात का. 2002 ची गोष्ट आहे. तर मी खर तर सोलो परफॉर्मन्स कधीच केला नव्हता. कारण एक कथा, ती साधारणतः 12-13 पानांची कथा, पाठपोट एकट्याने ती पाठ करणं आणि ते पात्र साकारणं, त्यातले वेगवेगळे मोमेंट्स क्रिएट करणं, हे फारच चॅलेंजिंग होतं. पण मी चेतनला म्हटलं की मी केलेलं नाही, पण मला करायला आवडेल. तो म्हटलं आपण दोघं मिळून तो निर्माण करू, डेव्हलप करू. आणि असं करत मी ते तेव्हा केलं. तर तेव्हा फारच आव्हानात्मक होतं. कारण पहिल्या पानावरचं शेवटचं वाक्य घ्यायचंय का तिसऱ्या पानावरचं पहिलं वाक्य, असं ते खूप ते चॅलेंजिंग होतं. जरी ब्लॉकिंग नुसार आपण वाक्य पाठ करतो ते जरी असलं तरी त्यामध्ये चेतननी मला फक्त एके जागी असं उभं राहून तो सगळा सोलो परफॉर्मन्स करणं, म्हणजे सांगितलं होतं. हो, म्हणजे आपण कसं की या इथे गेल्यावर माझं हे वाक्य आहे किंवा तिथे गेल्यावर म्हणजे स्टेज, खरं अख्खं स्टेज असतं वावरायला, त्यानुसार आपण ते वाक्य बांधून घेतो आपली. पण तसं काहीच नव्हतं. तर मी ते त्यावेळेला केलं आणि एका जागी उभा राहून सगळं बोलायचं होतं. आणि सगळा तो आवेग त्या पात्रांचा, 2च पात्रांची कथा होती ती. त्या कथेचं नाव कदाचित प्रेक्षकांना माहिती असेल, फारच वादग्रस्त ती कथा होती, थंडा गोष्ट नावाची. बरं. तर तेव्हा मी ते केलं होतं. आणि मग मी जेव्हा पुण्यात 2016-17 ला आल्यावर मी म्हटलं आपण निर्मल वर्मा हे जे एक हिंदी साहित्यिक आहेत, त्यांची एक कथा आहे 1.5 इंच ऊपर, ती आपण आता करूयात. मग त्याचं परत 13-15 पानांचं स्क्रिप्ट. मग त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये मी ब्लॉकिंग केलं होतं की या टेबल पाशी गेल्यावर हा परिच्छेद तुम्ही स्वतःच दिग्दर्शित केलं. ते मी स्वतःच दिग्दर्शित केलं होतं. त्या मानानं ते जरा, पण नाहीतर एका जागी उभं राहून थोडं मनाटानच वाटत असेल प्रेक्षकांना बघायला. पण ते झालं, पण आवडलं प्रेक्षकांना. आणि जस्ट असॅसिन्स हे नाटक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला ते व्हिज्युअल्स यायला लागले की ही फ्रेम मध्ये हे पात्र इथे असेल, हे तिथे असेल, किंवा हे मोमेंट असेल, किंवा हे म्युझिक असेल. तर मी म्हटलं आपण ट्राय करून बघूयात प्रायोगिकला हे कसं होतंय ते. आणि सुदैवाने मला चांगले अभिनेते लाभले आणि ते नाटक झालं निर्माण. खरं तर खूप फिलॉसॉफिकल ते नाटक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अस्तित्ववाद, एक्झिस्टेन्शियलिझम, याच्याविषयी ते अल्बर्ट कामूने लिहिलेलं नाटक आहे. आणि त्यांना नोबेल प्राइज होतं. तर ते नाटक चांगलं झालं, देशातल्या अनेक महोत्सवांमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. तर दोन्ही अवघड अशा प्रकारे, एक तर सोलो परफॉर्मन्स निर्माण करणे, कन्स्ट्रक्ट करणे, त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत. आणि कदाचित तुम्ही आणखीन त्याला अग्री कराल की जेव्हा तुम्ही नाटक दिग्दर्शित करत असता, मी त्याच्यामध्ये अभिनय होतो, पण सगळ्या कलाकारांच्या तारखा आणि त्यांचा मेळ घालणं, ते म्हणजे बापरे, तारेवरची कसरत असते. म्हणजे ते आपण एक क्रिएटिव्ह इनपुट म्हणून आपण त्याच्यासाठी तयार असतो, पण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून जे आव्हान आपल्या समोर येतात त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला तयार असतोच असं नाही. असं होऊ शकतं की एक अभिनेता म्हणतो की नाही मी नाहीये, 2 दिवस नाहीये, किंवा मी इतक्याच वाजता येईन, किंवा मी इतक्या नंतर नाही. त्यामुळे ते नाटकाचे चॅलेंजेस आहेत. ते मला खूपच असं नाही म्हणता त्रासदायक, परंतु
किचकट नाही आहे काय तो होतं सगळा माहितीये प्रकार. का, म्हणजे तेच म्हणूनच अनेकदा दिग्दर्शक जेव्हा नाटक दिग्दर्शन करतात त्यावेळेला ते कलाकारांची अवेलेबिलिटी किंवा हे तो जो नाटकाचा मॅनेजर असेल किंवा प्रोड्युसर असेल त्याच्यावर सोपवतात. त्यामुळे ते सांगतात असं, म्हणजे आता म्हणजे आमचं सुद्धा अमेरिकन अल्बम पुरुषोत्तम बेर्डे सरांनी दिग्दर्शित केलं होतं, तेव्हा ते हे सांगायचे, मी ह्या दिवशी हे करणार आहे, ते कोण आहेत नाही ते तुम्ही बघा आणि मला सांगा, मी त्यात पडणार नाही. अच्छा. हा, म्हणजे मग ते म्हणतात की माझ्या डोक्याला तो त्रास नको, क्रिएटिव्हिटी मध्ये हो. मग प्रॉब्लेम येतो सगळा. ऍब्सोल्युटली. म्हणजे आपल्या डोक्यात हॉलमध्ये जाताना हा सीन आज करायचा आहे आणि तो अभिनेताच तिथे उपलब्ध नाहीये, नसतो. बरोबर. नाही, आणि काय काय वेळेला काय होतं, ऐन वेळेला हे सांगतात. ऐन वेळेला सांगतात, ते तर ठरलेलं असतं. सुरुवातीला हो मी आहे. नाही, सुरुवातीला म्हणजे कास्टिंग करताना इतक्या उत्साहाने येतात सगळे, मला काम करायचंय तुमच्याबरोबर, कधीच काम करायचं होतं वगैरे सगळं सांगायचं. आणि एकदा त्यांना कळलं की आता आपण इंडिस्पेन्सिबल आहोत, हो. मग सुरू होतं एक एक. आणि ते म्हणजे काय, ते जाणून बुजून नाही, ती एक मानसिकता बनून गेलेली मानसिकताच असते. होते तशी. आणि दुसरं ऍडमिनिस्ट्रेशनचं चॅलेंज म्हणजे ऑडिटोरियम्स, हो, हॉल बुकिंग, ते तर असतंच. ते वेगळ्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. त्याच्यामुळे दिग्दर्शन करणं आणि अभिनय करणं या हो, दोन्ही हो. गोष्टी आपापल्या परीने खूप अवघड आहेत, आव्हानात्मक आहेत. अवघड आहेत. पण मला असं वाटतं तीच तर नाटकाची गंमत आहे, म्हणून तर आपण नाटकाची चॅलेंजेस येत असतात आणि ते स्वीकारणं जोडलेले हेच राहतो. महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे एक व्यक्ती म्हणून ना आपण खूप स्ट्रॉंग बनत जातो. समृद्ध होतो आणि आणि अनुभवाने. कुठलीही समस्या जरी आली ना तरी त्याच्यावर आपण तोडगा काढण्यासाठी खरंय, सक्षम होतो, खरंय. असं अगदी माझं मत बरोबर आहे. आहे, अगदी बरोबर हे आहे. जे नाटकाचं म्हणजे आमचे गुरु असं म्हणायचे की थिएटर इज नॉट अबाउट द प्ले, थिएटर इज अ लाईफस्टाईल. किती एक अगदी, जीवनशैलीच आहे. अगदी अगदी. म्हणजे आपले नेहमीचे अनुभवच त्याच्यामध्ये हो, हो, असतात, हो. प्रतिबिंबित झालेले असतात. त्याच्यामुळे आता आपला गप्पा मारताना मी विचार करत होतो की त्याच्यामुळे मी जीवनाशी कुठली समस्या आली तरी त्याला धीराने तोंड द्यायचं. होतो. अगदी हे खरंय, नाटकाने शिकवलं. खरंय, अगदी खरंय. आता तुम्ही वेब सिरीज पण एक मला वाटतं शूट केली आहे हो का? हो. आता मी सध्या 2 वेब सिरीज चा मला योग आला. एक तर योगेश सोमण दिग्दर्शित सावरकर फाईल्स. म्हणजे सावरकरांच्या जीवनातले वेगवेगळे टप्पे, बर, म्हणजे त्यांची जडणघडण कशी झाली, ओके एक ओके, व्यक्ती लहानपणापासून. हो अरे वा, अगदी लहानपणापासून अच्छा, एक व्यक्तिमत्व म्हणून ते कसे घडत गेले, त्यांचे विचार कसे बनत गेले, बर, हा पहिला टप्पा. ओके. दुसरा टप्पा अर्थातच, आता दुसरा टप्पा मला माहिती ब्रिटिशांच्या नाही ह्याच्यातलं. कारण आम्ही पहिलाच टप्पा आतापर्यंत अच्छा. शूट केला, पहिले 8 एपिसोड. पहिले 8 झालेत. हो, म्हणजे त्यांचा विवाह होऊन ते परदेशी शिक्षणासाठी जाईपर्यंत झाले. पहिला टप्पा आहे. अच्छा, तर त्याच्यामध्ये अनेक मंडळी, आपलेच मित्रमंडळ, सौरभ गोखले आहे, त्याच्यानंतर मी आहे, कौमुदी वलोलकर आहे, असे अनेक पुण्यात. कुठे झालंय शूटिंग सगळं? भोरला. अच्छा, भोरचा वाडा. हो, भोरचा वाडा किंवा त्याच्या आजूबाजूच्या ज्या छोट्या गल्ली किंवा ती छोटी छोटी घरं, त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या सासऱ्याची भूमिका मला. अरे वा. कारण तो पहिला टप्पा त्यांच्या तरुण वयाचा त्यांनी निवडलेला आहे. ते पूर्वी आणि लग्नही लहान वयातच व्हायची. असं ते झालं. वा वा. आणि दुसरी एक वेब सिरीज आत्ताच योगीराज भिसे म्हणून एक दिग्दर्शक आहेत, आणि त्यांची मी आता शूटिंग सुरू केले, पहिले शेड्यूल झालं. बर बर. तर ती एक, हे सगळं हिंदीत आहे का मराठीत आहे? मराठीत. सगळे मराठीत. नाही, योगेश सरांची जी आहे सावरकर फाईल्स, ती हिंदीत. ती हिंदीमध्ये. अरे वा. त्याच्यामुळे त्याचा कॅनव्हास मोठा असणार. बरोबर. आणि ही जी आहे ही मराठीत आहे. मग ही मर्डर मिस्ट्री, मग ते सायकोलॉजिकल थ्रिलर, असं ते सध्या वेब सिरीज मध्ये ते खूप फुटले. वेब सिरीज झालं काय मॅडम, मला असं वाटतं की जे खरे आणि चांगले अभिनेते आहेत ना त्यांना काम मिळायला लागले. कारण टेलिव्हिजन मालिकांमध्ये काय होतं की तुला अभिनय येतोय की नाही हे नाही, तू उपलब्ध आहेस की नाही, डायलॉग बोलू शकतोस की नाही, आणि ईपीच्या मर्जीवर सगळं चालतं, आणि त्याचं चॅनल असेल त्यांच्या मर्जीवर. त्याच्यामुळे तिथे काम करणारे म्हणजे अभिनेत्यांचा संच आणि वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांचा संच, याच्यामुळे तफावत आहे. खरंय.
तुम्ही आता अनेक माध्यमांमध्ये अनेक वर्ष काम करताय. तर मग म्हणजे आधीच्या पिढीतल्या कलाकारांबरोबरही तुम्ही काम केलंय. हो. आत्ताची जी म्हणजे अगदी सध्याची सिनियर करंट बाळ कर्वे असू देत, हो, तेच विक्रम गोखले म्हणलं. असू देत, म्हणजे आता जे नाहीयेत आशा पारेख त्यांच्या असू बरोबर. देत. आशा पारेख, हो, अरे वा. त्यांची एक मालिका हो, होती यांची- कोरा कागज हो हो, नावाची अच्छा, तेव्हा. त्यात काम केलं ना. हो, म्हणजे अरे वा. रेणुका शहाणे त्यामध्ये होत्या. अच्छा तर रेणुका शहाणेची जी धाकटी बहीण आहे स्मिता बन्सल, तिच्या नवऱ्याचा आणि आमचा तो एक अच्छा अच्छा. सबट्रॅक त्यावेळेला होता. ओ, अरे वा. तेच म्हणजे एवढे दिग्गज कलाकार. अशोक कुमारांबरोबर सुद्धा मी काम केलं. अरे वा. म्हणजे क्या बात झालं आहे. काय की मी एक हिंदी मालिका त्यावेळेला करत होतो, बुलबुल बाग नावाची. 1999 सालची गोष्ट आहे, बर 98 बर 99. बर. तर तिथे एका व्यक्तीने माझं नाव कुणाला सजेस्ट केलं, तर बासू चॅटर्जींना. अरे वा. बर. आणि बासू चॅटर्जींचा एक म्हणजे मला इंटरेस्टिंग किस्सा शेअर करायला आवडेल. की तेव्हा मी अगदीच नवीन होतो. मी किती 24 वर्षाचा असेल तेव्हा. तेव्हा त्यांना माझं नाव बासुदांना कोणीतरी सजेस्ट केलं. तर तेव्हा मोबाईल फोन्स नव्हते. हो हो हो. तेव्हा एक तर ते पेजर असायचं किंवा Correct. लँडलाईन. बरोबर. तर मी माझ्या रूमवर लँडलाईन घेतला होता. तर एके दिवशी मला माझ्या लँडलाईनवर फोन आला आणि बाहेर खूप पाऊस पडत होता, मुसळधार मुंबईचा पाऊस. अच्छा. तर मी उचलला. मी म्हंटल, हा वो गिरीश है क्या? हाँ बोल रहा हूँ. हाँ बासु चैटर्जी बोल रहा हूँ. मैंने कहा सर कैसे हैं? अच्छा सुनो, तुम आ जाओ अभी मिलने. मैंने कहा सर बारिश हो रही. बारिश तो क्या होती रहेगी यार, तुम आ जाओ. असं म्हणून त्यांच्या सांताक्रूजच्या घराला मी आपला भिजत भिजत बस लोकल रिक्षा असं करत करत पोहोचलो. आणि गेलो मी असा कसा तरी. मग ती छत्री तिथे ठेवली. हा बैठो. अच्छा तुम क्या करते हो? मैंने कहा सर अभी नया नया हूँ, मुंबई में काम ढूंढ रहा हूँ. अच्छा कब आए हो मुंबई में? मैंने कहा सर 1 साल हो गया. अच्छा अभी आए हो? माझे डोळ्यासमोर तारेच आले की मी हे 1 वर्ष मुंबईत कसं काढलं माझं मला माहितीये. आणि हे म्हणतात अच्छा अभी आए हो. पण त्यांचा तो दृष्टिकोन वेगळा होता अर्थातच. आणि त्यांच्याशी इतकं छान ट्युनिंग झालं. कारण काय होतं, मला असं वाटतं की ही सगळी जी ग्रेट मंडळी होती ना, ती खूप इन्फॉर्मल असायची, खूप फॅमिली सारखं बोलायची पूर्वीचं. आणि ते तसं वातावरण होतं. हो. म्हणजे ज्याला बासू चॅटर्जी रागवतात तो त्यांचा लाडका. असं ते असं समीकरण होतं. आणि मग त्यांची एक मालिका होती तेव्हा. ते म्हणाले की अशोक कुमारांची मुलगी आहे प्रीती गांगुली, कदाचित तुम्हाला आठवत असेल. ती एक DD1 साठी मालिका करते. तर त्याच्यामध्ये तू एक रोल कर, थिएटर वाल्याचाच रोल आहे वगैरे वगैरे. तर मी तर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग अशोक कुमारांचं चेंबूरला त्यांचा बंगला होता. तर अशोक कुमारांना बाहेर जायची परवानगी नव्हती, कारण त्यांचं वय खूप झालं होतं. आणि मग त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या बंगल्यात जाऊन आम्ही शूटिंग केलं होतं. बरं. माझ्याकडे फोटो पण आहेत, मी पाठवेन तुम्हाला. आपल्या प्रेक्षकांना आवडतील नक्की. तर अशोक कुमारांबरोबर काम करण्याचं आहे. तर खूपच तो वेगळा. आणि तेच म्हणजे तुम्ही आता यापूर्वीच्या सगळ्या जुन्या लोकांबरोबर काम केलंय, आत्ताच्या लोकांबरोबर काम केलंय, आणि नवीन पिढी जी आता यंग जनरेशन येते ह्याच्यावर त्यांच्याबरोबरही तुम्ही काम करताच आहात. तर या तिन्ही पिढ्यांमधला काही असा स्पेसिफिक फरक तुम्हाला जाणवला का कधी? खरंच अभिनयातला असेल, स्वभावातला असेल. हो, स्पष्ट सांगतो, उथळपणा खूप आहे आत्ताच्या मुलांमध्ये. म्हणजे त्यांना कदाचित वाईट वाटेल किंवा राग येईल, पण काय होतं की सखोलता काय हेच ज्यांना माहिती नाही त्यांना ते सापडणारच नाही. बिकॉज दे डोंट नो व्हॉट वी हॅव सीन, व्हॉट वी हॅव एक्सपिरियन्स्ड. आणि आपण एक एक आता म्हणजे माझ्या मुलांचं पण तसंच आहे की एक त्यावेळेला जेव्हा आपण नाटक करायचं ठरवलं तर एक एक संहिता मिळवण्यासाठी इकडे फोन कर, तिकडे फोन कर, त्या लायब्ररीत जाऊन शोध, इथे कुठून तरी ती फाटकी तुटकी स्क्रिप्ट मिळव, त्याची झेरॉक्स काढून घे आणि मग ते नाटक तुमच्या समोर. आता काही नाही, तुमचं इथे मोबाईलवर सगळं करून हे प्रिंटआउट काढले की झालं. त्याच्यामुळे सहज बऱ्याच गोष्टी सहज उपलब्ध झाल्या, ते मात्र आहे. तर त्याच्यामुळे काय यशस्वी आहे आणि यशाची सखोलता काय आहे हे नाही मिस होत आहे. आणि रील्समुळे पटकन प्रसिद्धी पावणारे असतात. आणि त्याला कोणी जबाबदार आहे असं म्हणत नाही मी, कारण हे विश्वच बदलत चाललंय. सगळं. त्याला काय करणार. फोन्स आहे,
आता माझ्या Exactly. मुलांना पोस्ट ऑफिस माहित नाहीये. इनलँड लेटर, पोस्ट कार्ड किंवा तो स्टॅम्प पत्र येणं म्हणजे काय? तेही माहिती नाही. इव्हन ते रस्त्यावर त्या लाल पेट्या असतात ना हो, हो, पोस्टाच्या, त्याच्यामध्ये आपण हो ते माझी मुलगी विचारायची काय आहे म्हणून. तर आणि त्या पत्रांमधनं आपण जे व्यक्त व्हायचो, ती आपुलकी, ते हो. प्रेम किंवा ते मनापासून लिहिणं, ते आता ते गेलंय. आणि त्यांचा दोष नाही. आपण विश्वच बदललंय, जग बदललंय, त्याच्यामुळे आपण त्यांना काय, पण त्याच्यामुळे हा जो उथळपणा आहे ना तो आलाय खरा. आणि तो उथळपणा त्याच्यामुळे नात्यांमध्ये पण दिसून येतो. जसं बरोबरची नाती झालेत सगळी. अगदी काय प्रेमिका वगैरे असण्याची गरज नाहीये. म्हणजे पूर्वी कसे लोक एकमेकांच्या घरी जायचे, एकमेकांबरोबर जेवायला फोन न बसायचे. करता जायचे आरामात. फोनची काही म्हणजे फोन असायचे तरी कुठं आम्ही फोन करून जाणं वगैरे काही नव्हतं. पण ठरलेल्या वेळेला तो माणूस तिथे असणार, पोहोचणार. तर हा जो एक ह्युमन कनेक्ट आहे ना तो गेलाय कुठेतरी, मिसिंग आहे तो, मिसिंग आहे. खरं आहे. हे मात्र खरंच आहे. इव्हन याच्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला ते पूर्वीचे सगळे म्हणजे आशा पारेख सारखे ऍक्टर असतील, अशोक कुमार, ते त्यांचं घरगुती वातावरण असायचं सेटवर. आता तसं काही नसतं. सगळे प्रत्येक जण आपापल्या व्हॅन मध्ये जाऊन बसतो. शॉट आला की फक्त जातात, शॉट देतात की परत व्हॅन मध्ये. इव्हन नाटकाच्या वेळेला सुद्धा तसंच. म्हणजे आम्ही बघतो ना आता आपलं काम झालेलं असेल, तालीम झाले की साईडला जाऊन बसायचं, काहीतरी वाचत बसायचं किंवा हे. पण म्हणजे जे इन्व्हॉल्वमेंट असायची, दिग्दर्शकाबरोबर चर्चा करणं, इतर कलाकार काय करतात ते बघणं, ते आता जवळपास ते नाहीये. एक वाक्य आलं होतं ना की मोबाईलमुळे जग छोटं झालं, जग जवळ आलं, पण माणूस लांब गेला, दूर गेला. अगदी बरोबर. तसंच ते मला जाणवतं. आणि त्यात नवीन मुलांमध्ये पण ते आहे. पण ठीक आहे, त्याला काही इलाज नसतो. तरी मग आपण पुढचा चॅलेंज काय असतो की आपण या विश्वाशी कसं रिलेट करायचं, ते पण चॅलेंजिंग आहे. आणि किंवा त्यांच्या नवीन पिढी बरोबर जमवून घेता यायला पाहिजे शेवटी. त्याला इलाजच नाहीये. आता उदाहरणार्थ रील्स बनवणे, हे मला शिकावं लागलं. आधी मला असं वाटायचं की किती वेडेपणा आहे हा, काय ह्याला काय आहे, पण आता तेच आहे आता. ते 40 सेकंद 1 मिनिटाचे रील त्याच्यातच लोक रमतात. पण त्याच्यामुळे जे आपल्या काळात होतं किंवा जे प्री इंटरनेट काळात होतं ते यांना कळणार नाही. आणि ते सांगायच्या फंदातही पडू नये. आपण आपल्याशी ते आठवणी जपून ठेवा, असं मला वाटतं. मगाशी तुम्ही इंडॉलॉजीचा उल्लेख केला की म्हणजे भारतीय प्राचीन संस्कृती असेल किंवा तो तुम्हाला ती आवड लागली, तो तुम्ही अभ्यास केला, त्याच्यामध्ये MA पण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर परत म्हणजे तुम्ही ते झाल्यावर पुन्हा अभिनयाकडेच वळलात. पण ते करायच्या अगोदरचा एक कलाकार म्हणून गिरीश परदेशी आणि त्याच्यानंतरचा कलाकार म्हणून गिरीश परदेशी, त्यात काय फरक तुम्हाला जाणवला का इंडॉलॉजी नंतर? प्रश्न आहे हा. आपली भारतीय संस्कृती, खरं म्हणजे मी का त्याचा अभ्यास सुरू केला, कारण तेही पाहिजे. जर आपल्याला फ्युचर घडवायचं असेल, भवितव्य घडवायचं असेल, तर एक व्यक्ती म्हणून आपल्याला आपला इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. आपला बेस माहिती असणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी मी हा कोर्स खर तर केला. पण एक कलाकार म्हणून जेव्हा मी आता नाटकं वाचतो, आता नाटकं अभिनय करायला थांबतो, उभा राहतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीचं मूळ कुठे आहे हे मला माझ्या मनाशी माहिती असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याला एक वेगळी डेप्थ येते. आउटपुट देताना तो फरक पडत असेल. उदाहरणार्थ भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामधलं जे 34व्या अध्यायात नवरस थिअरी जी आहे, म्हणजे आपण नवरस सिद्धांत असं म्हणतो, तर ऍक्च्युली भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात 9 रस नाहीच आहेत, केवळ 8 रस आहेत. हो. अभिनव गुप्ता म्हणून जेव्हा अभिनव गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने जेव्हा त्याच्यावर अपग्रेड केलं, त्याला अपडेट केलं 10व्या शतकात, तेव्हा 9वा रस जो शांत रस आहे, शांत. अच्छा, हो का? जोडला गेला. तर बरं, आणखीन एक पुढची पायरी म्हणजे भाव, विभाव, अनुभाव, स्थायी भाव, संचारी भाव आणि रसनिष्पत्ती. हे जे भरत मुनींनी म्हणजे इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन 4थं शतक या 400 वर्षाच्या काळात कधीतरी लिहून ठेवलेले, ते आजही रेलेव्हंट आहे. आजही आपण एखादा सीन करताना
कुठला रस निर्माण करायचा आहे, मग माझा सीन सुरू होताना स्थायी भाव काय आहे, सीन संपताना किंवा भाव कसा बदलत जातो, त्याच्या सगळ्या व्याख्या. किंबहुना भरत मुनींनी नायिकेने पापण्या किती वेळा ब्लिंक करावे ह्याचंही इतकं डिटेल. बापरे. पण खरं ती तर इन्व्हॉलंटरी ऍक्शन असते. हो, पण त्यांनी साधारण एक सूत्र देऊन ठेवलं. 36 अध्याय. त्या काळात एवढा ग्रंथ, प्रगल्भ ग्रंथ. ऑडिटोरियम कसं असावं, राजाने कुठे बसावं, राणीने कुठे बसावं, सेवकांनी कुठे बसावं, प्रजेने कुठे ऑडिटोरियम मध्ये बसावं, वेश्यांनी कुठे बसावं. ऍक्च्युली आपल्याकडे वेश्यांना समाजामध्ये बऱ्यापैकी रिस्पेक्टेबल मानाचं स्थान होतं पूर्वी. म्हणजे जर आता ते आम्रपाली वगैरे ऐकतोच ना आपण. आम्रपाली असेल किंवा मृच्छकटिकम नाटकातली वसंत सेना, तर ते एक इकॉनॉमिकचा भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं. तर त्यांनी कुठे नाटक आल्यावर बसायचं. मग राजाचं जर पात्र असेल, देवाचं जर पात्र असेल, तर त्यांनी संस्कृत बोलणं अभिप्रेत आहे. प्रजेच्या माणसाचं जर पात्र असेल तर त्यांनी प्राकृत बोलावं. अच्छा अच्छा अच्छा. तर हे सगळं त्यांनी इतकं सूत्रबद्ध केलेलं आहे. आणि ते इतक्या जुन्या काळात, म्हणजे आपली भारतीय नाट्य परंपरा खरंच किती प्रगल्भ आणि किती जुनी आहे हे मला आजच्या पिढीला त्यामुळे सांगायला मिळालं. आणि तुम्ही लेक्चर्स घेता त्याच्यामध्ये तुम्ही सांगत असाल. अगदीच घेतो. नाहीतर काय होतं, आणखीन एक धारणा आहे की जे वेस्ट मधनं आलेलं आहे, जे पश्चिमेकडनं आलेलं आहे ते चांगलं, एक्झॅक्टली. हो, असं म्हणजे असा एक समज आहे तो. खरंय, ते मॉडर्न असं काही नाही. आपल्या सगळ्या तत्ववेत्यांनी इतकं जुनं सगळं लिहून ठेवलेलं आहे, तर ते खूप आजही रेलेव्हंट आहे हे मला त्यांना सांगायला मिळेल. आणि ऑफकोर्स भारतीय संस्कृतीची, मला आपल्या संस्कृत नाटकांचा अभ्यास, आता मी नवीन नाटक करणार आहे. संस्कृत येतं तुम्हाला? संस्कृत नाही येत, पण त्याचा हिंदी अनुवाद आहे. संस्कृत नाटक म्हणजे संस्कृत नाटक शैली. अच्छा अच्छा. तर ते मी त्याच्यामुळे मी कलाकार म्हणून नक्कीच इंडॉलॉजीमुळे फार आयुष्याकडे, जीवनाकडे, कलेकडे समृद्ध पूर्णपणे दृष्टिकोन बदलला. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता काही महिन्यांपूर्वीच आता आपले दिवंगत लेखक प्रसिद्ध आनंद नाडकर्णी, सायकोलॉजिस्ट, तर त्यांनी लिहिलेलं आणि प्रतिमाताई कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेलं विवेकानंदांवरचं नाटक द लॉस्ट सपर. ते इंग्लिश मध्येच होतं का? अच्छा, त्याच्याविषयी सांगा ना जरा. काय झालं की आनंद सरांचा मला एके दिवशी फोन आला आणि म्हणाले की मी नाटक करतोय, विवेकानंदांवरच आहे, तर मला पाहिजे की तू विवेकानंदांची भूमिका करावीस. तर आणि इंग्लिश मध्ये. तर मी सरांना म्हंटल, सर मी मराठी माध्यमातला विद्यार्थी आहे, मला इंग्लिश, पण मी येऊन जातो वाचनाला, मी येऊन जातो असं मी त्यांना म्हणालो. मग वाचनाला जेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा प्रतिमाताई होती, सुनील बर्वे होते, जे नाटकाचे प्रोडक्शन कंट्रोलर मॅनेजर होते. आणि मला कोणी विचारलंच नाही तू करशील का. पण मग काय लुक टेस्ट वगैरे घेतली ती? नाही, काहीच नाही. तालमीच सुरू झालं, ऑनलाईन सुरू झालं. म्हणजे हो का नाही हा कधी प्रश्न विचारला नाही. पण मी आता ते एवढं पुढे गेल्यावर मी काही त्यांना विचारलं नाही, सर मी करेन, जमेल का वगैरे. मी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं. कारण मी मराठी माध्यमातला विद्यार्थी, ज्याला आपण 100 संस्कृत आणि सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश मध्ये असा असणारा, आणि मग मी ते पाठ करायला लागलो वाक्य. पण पुढचं आव्हान असं होतं की विवेकानंदांचं जे इंग्लिश होतं, स्वामी विवेकानंदांचं, ते आजचं इंग्लिश नव्हतं, ते व्हिक्टोरियन इंग्लिश होतं. अरे बापरे. बरं. थोडे वेगळे शब्द आहेत, ते खूप वेगळी शैली, शब्द, वाक्यरचना आणि प्रगल्भ तत्वज्ञान. तर ते म्हणजे अद्वैत वेदांत, सगळं बरंच काय काय. हो, तर ते फारच मला चॅलेंजिंग होतं. मग मी सकाळी पहाटे उठून सगळं वाक्य पाठ करायचो. मग ऑनलाईन रिडिंग जेव्हा आमची व्हायचे तेव्हा मी प्रतिमाताईला सगळे त्याचे अर्थ विचारून घ्यायचो. आणि मग आणखीन एक इंडॉलॉजीचा कसा उपयोग झाला ते सांगतो. इंडॉलॉजीच्या अभ्यासक्रमात
आपल्या भारतीय तत्वज्ञानातली 6 दर्शनं अभ्यासायला होती बर. आणि त्याच्यामध्ये एक अद्वैत वेदांत होतं. ओके. तर अद्वैत वेदांताची तोंड ओळख मला इंडोलॉजी मध्ये झाली होती, पण स्वामी विवेकानंदांनी ते कसं मॉडर्न करून लोकांपुढे, जगापुढे, अमेरिकेपुढे, युरोपपुढे आणलं, तर ते मला म्हणजे कुठेतरी तो धागा जुळत होता की आता स्वामीजी हे म्हणतायत म्हणजे ते त्यांचं ते म्हणणं आहे किंवा तत्वज्ञानाशी ते कसं निगडित आहे. आणि खूपच प्रगल्भ, एनरिचिंग, आणि ज्याला आपण म्हणतो ना की माझ्या कक्षा रुंदावणारा तो रोल मला मिळाला. कारण स्वामीजी म्हणजे सरांनी मला कधीच काही बोलले नाहीत किंवा प्रतिमा ताईंनी पण काही बोलले नाहीत, परंतु जेव्हा मी स्वामीजींची पत्र वाचायला सुरुवात केली, त्यांनी जीवनात जवळजवळ आता उपलब्ध असलेली 1800 पत्र त्यांची आहेत. बरं. ओके. म्हणजे आता उपलब्ध असलेली पत्र म्हणजे कोणाला लिहिलेली काय? वेगवेगळ्या लोकांना, त्यांच्या शिष्यांना, त्यांच्या हस्ताक्षरात. अरे वा. अनुयायांना किंवा अमेरिकेतल्या त्यांच्या सहकार्यांना, युरोप मधल्या सहकार्यांना, कलकत्ता म्हणजे अमेरिकेत ते अनेक वर्ष होते, मग तिथून सगळं पत्रातनच त्यांचं कम्युनिकेशन. ते बंगाली भाषेत असेल का इंग्लिश? नाही, स्वामीजींना बंगाली, उर्दू, फ्रेंच, संस्कृत आणि इंग्लिश, अरे वा, या सगळ्या भाषा अवगत. क्या बात आहे. ओके. म्हणजे तो माणूस फ्रेंच तर फ्रेंच, इंग्लिश तर इंग्लिश, अमेरिकेत म्हणजे काय त्याला सीमाच नाही. बापरे. तर ते ती पत्र वाचताना मला असं स्वामी विवेकानंदांचं मोठेपण आणखीन जाणवायला लागलं की ज्या माणसाने ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या 3-4 शब्दात सगळ्यांना जिंकून घेतलं आणि 10 मिनिटं स्टँडिंग ओवेशन त्यांचं चालू होतं. खरंच आहे. पण जेव्हा मी त्यांचं ते आत्मचरित्र वाचलं की खूप त्यांना आव्हानं अमेरिकेत गेल्यावर फेस करावी लागली होती. राहायला जागा नाही, खायला काही नव्हतं, पैसे नव्हते, थंडी होती, त्याच्यानंतर लोकांचे त्रास त्यांना व्हायला लागले कारण त्यांचं यश तिथे झाल्यावर लोक त्यांच्या विरोधात कारस्थानं करायला लागली, भारतात त्यांच्याविषयी बदनामी व्हायला लागली. तर ती सगळी त्यांनी कशी हँडल केली आणि मग इथे येऊन बेलूर मठाची स्थापना. याच्यावर ते नाटक आहे? नाही. नाटक कशावर आहे? नाटक काय, स्वामीजींचं देहावसान 4 जुलैला झालं 1902 ला, आणि 2 जुलैला त्यांनी भगिनी निवेदिता यांना रात्रीच्या जेवणासाठी बोलवलं होतं. अच्छा. म्हणजे लास्ट सपर. आणि ते लास्ट त्यांनी लॉस्ट केलं. आणि त्यांच्या जेवणाच्या वेळी त्यांनी भगिनी निवेदितांचे हात धुतले होते. बरं. आणि त्याचा रिलेव्हन्स द लास्ट सपर, लिओनार्दो दा विंचीचं जे पेंटिंग आहे त्याच्याशी त्यांच्या मनात ते विचार सगळे चालू होते. बरं. आणि त्यांना माहिती होतं की आता जाणार आहे. आणि बरोबर त्यांनी त्यांची धुरा कशी तिला दिली आणि माझे काय विचार आहेत, माझी काय तत्वज्ञान आहे, हे त्यांनी तिला जे सांगणं आहे ते कॅरी फॉरवर्ड तिच्याकडनं, ते नाटक आहे. बरं. अरे त्याच्यामुळे आणि 2च पात्र आणि इंग्लिश, त्याच्यामुळे पण खूप चांगले आम्हाला प्रतिसाद मिळाला. रामकृष्ण मिशन चे अनेक अनुयायी येऊन गेले. बरं. आणि मग ते माझे पाया पडायचे, तर मी कृपा करून माझ्या पाया पडू नका, मी काहीच नाही, केवळ एक साधन आहे, माध्यम आहे. आणि ते म्हणायचे नाही, पण ती श्रद्धा असते. आणि त्यांच्या तत्वज्ञानाशी निगडीत ते म्हणायचे की नाही, स्वामीजीच बोलत होते तुमच्या. किती छान. किती प्रयोग केले त्याचे आम्ही 12 प्रयोग केले. आणि आता सरांचं असं झाल्यावर आता बघू त्याची धुरा कोण सांभाळतंय, की त्यांनी सगळं, आणि त्यांनी क्राऊड फंडिंग मधनं हे नाटक निर्माण केलं होतं. म्हणजे लोकांनी देणग्या देऊन त्यांनी ते नाटक. अच्छा. निर्माता सच कोणीच नाही? निर्माते सच कोणी नाही. म्हणजे IPH त्यांची जी संस्था आहे त्याचं एक बॅनर किंवा त्याचं एक हे लागतच, पण फंडिंग अनेक लोकांनी, म्हणजे ऐच्छिक देणगीवर असं आलं ते. अरे बरं. त्याच्यामुळे त्याचा खर्च बऱ्यापैकी असेल नाटकाचा. आणि विशेष म्हणजे काय, मुद्दा तोच मला सांगायचा होता की 4 जुलैला त्यांचं स्वामी विवेकानंदांचं देहावसान झालं आणि 2 जुलैला त्यांनी
भगिनी निवेदितांना जेवायला बोलवलं होतं. तर आम्ही 2 जुलैला 2025ला प्रयोग तो केला 7 वाजता. ओपनिंगचा. हो, आई ग. म्हणजे ज्या तारखेला ज्या वेळेला ते दोघं 100-150 वर्षांपूर्वी भेटले होते त्याच तारखेला त्याच वेळेला आम्ही पहिला प्रयोग ठाण्यात केला. अरे वा वा. तर त्यामुळे ते एक ऐतिहासिक तो क्षण होता. वा, फारच आणि छान. फार मोठी माणसं आहेत ही, आनंद सर, हो, स्वामीजी, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. रामकृष्ण परमहंस, चा- भगिनी निवेदिता, हम्म. फार त्यांचं योगदान आपल्या भारताला आहे, देशाला आहे, जगाला आहे. त्यांचे अनुयायी अमेरिकेत अजूनही आहेत अजूनही आहेत. आणि फार मोठा त्यांचा शिष्य समूह आहे. हम्म. खूप छान. आता आपण साधारण म्हणजे छान चाललेत गप्पा. थोड्याशा वेगळ्या विषयाकडे जातोय. तुम्ही म्हणजे नाट्यगौरव पुरस्कार सुद्धा हो. तुम्हाला मिळालेले आहेत आणि म्हणजे ओव्हरऑल आता मी पण कलाकार आहे, तुम्ही आहात, बाकीचंही आपण बघतो. तर अनेकदा असं होतं की मान सन्मान असं सगळं मिळतं, पण तरीही त्या कलाकाराला कुठेतरी एक इन्सेक्युरिटी असते, कुठेतरी एकटेपण असतं. हो म्हणजे हे अनेकदा आपण हो, हो, बघतो हो. आजूबाजूला सुद्धा. त्यामुळे पडद्यावर तुम्ही एक आत्मविश्वासाने काम करतो व्यक्त आपण होता, किंवा तो बरोबर. दाखवतो आणि पडद्यामागचं आयुष्य म्हणजे हे खरं हो, खूप हो. वेगळं असतं. खरंय. तर याविषयी काय तुम्हाला वाटतं? म्हणजे खरं म्हणजे ना एक मी कुठेतरी वाचलं होतं आणि त्याचा अनुभव येतोच की जरी कुठेही आपण समारंभाला गेलो, कार्यक्रमांना गेलो, स्टेजवर जातो, सगळे आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, आपलं कौतुक करतात, हो. आपले पुरस्कार आपल्याला देतात, सत्कार करतात. हे जरी असलं ना तरी ऍक्टर्स आर सोशल आउटकास्ट. जरी एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी विथ द ऍक्टर, हम्म. बट स्टील ऍक्टर्स आर सोशल Social. आउटकास्ट. आता 2 दृष्टिकोन याच्यामध्ये आहे. एकटेपण याची व्याख्या फार माझी वेगळी आहे. एकटेपण आणि एकांत. हम्म. त्यात फरक आहे. हा, तर एकटेपण असू शकतं अनेकांना, त्याच्या बाबतीत काही माझं म्हणणं नाहीये, पण एकांत कुठल्याही कलाकाराला फार गरजेचं आहे. मग तो कुठल्याही गरजेचं आहे. क्षेत्रात, हो, कुठल्याही क्षेत्रातला असो, हम्म, लेखन हम्म, असो, हम्म. पेंटिंग असो, कवी असो, फिल्म मेकर असो. बरोबर. मग त्या एकांतात आपण कलाकार म्हणून काय करत असतो, तर समोरच्यानी जर बघितलं तर काहीच करत नसतो. आणि मग अनेकदा असं आपण किती बिझी होतो वगैरे असं दाखवायला जातात आणि म्हणूनच मला वाटतं मग व्यसनांच्या आहारी पण जातात हो, अनेकदा. हो. कारण करायला काही नाही, म्हणजे आयुष्यामध्ये कधी कधी अशा फेजेस येतात की ठीक आहे आज काम संपले पण उद्या माहित नाहीये हो. काय आहे आयुष्यामध्ये. मग ती इन्सिक्युरिटी इन्सेक्युरिटी असते. इन्सिक्युरिटी असते, खरंच आहे. परंतु ते ना, तो एक व्यवसायाचा किंवा जीवनाचा भाग म्हणून आपण भागच स्वीकार आहे. करायला हम्म. पाहिजे. खरं मग ती तर. नोकरी नसते ना की 9 ते 5 तुम्ही गेलात फिक्स महिन्याला इन्कम एवढं येणार आहे. तसं या क्षेत्रात काही नसतं. नाही, असं. परंतु त्याला शरण गेलं ना की मग माणूस डिप्रेशन मध्ये जातो, व्यसनाधीन होतो, एकटेपण वाटतं, कुठेतरी एकटा. ते कधी होऊ देता कामा होऊ नये. देता. मला अगदी असं खरं. त्या बाबतीत, म्हणजे चल काम नाही तर ठीक आहे, पण मी हे तर नक्कीच नाही करणार. आणि अशा वेळेला फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा हो, असतो. हो. खरं माझ्याही तर. बाबतीत माझे आई, वडील, भाऊ, हो. पत्नी, माझी 2 मुलं यांच्यामुळे, आणि कुठेतरी व्यक्त होणं पण फार हो. गरजेचं असतं मला असं बोलायला कोणीतरी हो. पाहिजे आणि ते बोलायला पाहिजे. जर तुम्ही व्यक्त नाही सपोर्ट. झालात ना तर ते हम्म. आतमध्ये साचून पण ते कसं असतं ना, समजून घेणारे तेवढा समोरचा पाहिजे. नाहीतर तो हो. उलटच काहीतरी बोलायला लागला की अरे कुठून कशाला बोललो असं होऊन जातं कधी हा, कधी. तोही एक योग जुळून यायला पाहिजे. I know. पण इन्सिक्युरिटी असते, पण त्याच्यावर मात करणं फार गरजेचं आहे. हम्म. खरंय. हल्लीच्या म्हणजे कलाकारांना जर सांगायचं झालं तर इन्सिक्युरिटी आहे. पण मग माझा पुढचा प्रश्न असा येतो की तुम्ही कुठलाही बिझनेस जरी सुरू केलात ना, एक हॉटेल जरी तुम्ही हो. काढलं, तरी त्याच्यामध्ये पण कुठेतरी त्याच्या परीने येणारच एक आहे. इन्सिक्युरिटी असते. खरंच आहे. किंबहुना- टिरिंग प्रॉब्लेम सगळ्याचेच असतात पहिले. किंबहुना जे हॉटेलमध्ये सकाळचा माल, जो ताजा माल आहे, तो संध्याकाळपर्यंत टिकला पाहिजे, हो, किंवा तो हो. कच्चा माल, त्याच्यामध्ये पण इन्सिक्युरिटीज आहेतच. आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. फक्त ह्या क्षेत्रामध्ये कसं आहे ते माहितीये, बोललं जातं जास्त. आळवावरचं पाणी आहे आणि ते हो.
कधी घरंगळून पडेल सांगता येत नाही. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल थोडी ती इन्सेक्युरिटीची भावना जास्त असते असं वाटतं मला त्याच्यामुळे कलाकारांमध्ये. मी हल्ली जे माझ्याकडे स्टुडंट्स येतात किंवा हल्ली जे आपले अभिनेता अभिनेत्री मित्र मैत्रिणी त्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही ना एक ऑल्टरनेटिव्ह प्रोफेशन ठेवा. तोच माझा आत्ताचा प्रश्न होता की या नवीन मुलांना काय सांगाल तुम्ही की मग मग तुमचं एक्सपर्टीज तुम्हाला शोधायला पाहिजे काय की अभिनय आहेच आहे, प्रश्नच नाही. बरोबर. परंतु समजा तुम्ही लेखन करत असाल हो. किंवा तुम्ही एडिटिंग करत असाल चांगलं किंवा काही मग दुसरं मग हॉटेल मॅनेजमेंट असेल तर तुम्ही एखादं चांगलं फूड आउटलेट जसे अनेक अभिनेते करतात तर ते तुम्ही ठेवावं जेणेकरून तुमचं कुटुंब सिक्युअर राहील, अगदी मासिक अर्थार्जन स्टेबल राहील. अगदी आणि करायचं म्हटलं ना मॅडम की करतो माणूस. आणि जर नाही करायचं किंवा त्यातल्या हे काढत बसलं ना की मग तो कुठेच जाणार. त्यातून इच्छा पाहिजे हो. बेसिकली. तर फायटिंग स्पिरिट पाहिजे, हे तर खरंच आहे. पण एक ऑल्टरनेटिव्ह प्रोफेशन ठेवायला. मी सुद्धा नेहमी आता मला जर कोणी विचारलं की तरुण मुला मुलींना या क्षेत्रामध्ये नवीन येण्याची इच्छा असते त्यांना काय, मी त्यांना कायम सांगते पहिलं तुमचं शिक्षण पूर्ण करा. बाकी तुमचं हे म्हणजे आता आपल्या वेळेला तरी आर्ट सायन्स कॉमर्स ग्रॅज्युएशन एवढं होतं, त्याच्या पलीकडे काही नव्हतेच अवेलेबल. आता एकतर खूप अवेलेबल आहेत, पण किमान एक डिग्री जर हातात असली ना तर काहीतरी कुठेतरी नोकरी मिळण्याची शक्यता तरी असते. आणि समजा डिग्री जरी नसेल तरी असे टेम्पररी आणि ज्याला आपण म्हणतो ना स्टार्टअप खूप आहेत. एखादा आता एक विद्यार्थी होता माझा, त्याला ते सोशल मीडियावरचे पोस्टर्स बनवणे, ग्राफिक्स बनवणे हे पण एक स्किल आहे ना, आणि त्याला डिमांड आहे. हो, वेबसाईट्स वर लागतात वेगवेगळ्या ठिकाणी. मी म्हटलं तू हे कर ना, तुला पैसे आता हे आलेले आहेत नवीन नवीन, करायला पाहिजे. हो. आणि आता आणखीन एक दृष्टिकोन असा पण आहे की पूर्वी जेव्हा आपण कामं सुरू केली तेव्हा इनमिन 2 चॅनल दूरदर्शन किंवा ते अल्फा मराठी नंतर आलं किंवा काय ते ईटीव्ही मराठी, तेव्हा आम्ही कसं फेस केलं असेल. आणि आता एवढे आउटलेट्स आहेत, इतके चॅनल्स आहेत, OTTs कॉम्पिटिशन जास्त झाली आहे सगळ्यात, आणि तुम्ही तुमच्या युट्यूबवर सुद्धा मनी जनरेट करू शकता. मग ह्या सगळ्या समुद्रामध्ये जर तुला काम नसेल किंवा तू अर्थार्जन करू शकत नाहीस तर हा म्हणजे तुझा कुठेतरी दोष आहे. खरंय, अगदीच अगदी. पैसे कमावणे तेवढी तरी कपॅसिटी पाहिजे ना. हो ना. म्हणजे सतर्क पाहिजे, ते तुमचे स्कॅनर्स असे फिरत राहिले पाहिजेत की अरे हे मी करू शकतो का, ते मी करू शकतो का, ह्याच्यात मला पैसे मिळत आहेत का. बरोबर. तर ते तुम्ही करायला पाहिजे. येस येस, खरंच मस्त झाल्या गप्पा आपल्या, आणि खूप छान तुमच्याकडनं इन्साइट्स मिळाल्या इंडॉलॉजी बद्दल, आणि मस्त छान माहिती मिळाली आम्हाला. आणि खरंच वेळ तुमच्या सगळ्या पुढच्या प्रयत्नांना रसिका मोहिनीकडून खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथे आवर्जून वेळ काढून आलात, पकडून आणलं तुम्हाला थोडक्यात. म्हणजे तुमचे आभार, कारण ना हे जे विचार शेअर करणं आहे ना आणि विचार पोहोचवणं, तुमच्या या माध्यमातून इतक्या मोठ्या लोकांपर्यंत हे विचार पोहोचतील. आपल्या जीवनाचा एक इन्साइट लोकांना मिळेल की कलाकार, जसं फॉर एक्झाम्पल मी 10 वर्ष काही टेलिव्हिजन केलं नाही, मग प्रशिक्षण क्षेत्रात होतो, तर मला सोशल मीडिया काय तुम्ही काम नाही करत, कुठे दिसत नाही. अरे कुठे दिसत, मी काहीतरी करत असेल ना. एक्झॅक्टली, ते समोर दिसल्यावरच काहीतरी असं एक वाटतं कुठेतरी. अनेक माणसं अनेक पातळ्यांवर कामं करत असतात. खरंय. तर हे सगळं व्यक्त होण्याची संधी मला इथे मिळाली. आणि विशेष म्हणजे प्रश्न खूप वेगळे होते, नाहीतर नेहमीचे घिसेपिटे नाही. की मग त्याच तुमचं लहानपण कसं गेलं, मग सुरुवात कशी झाली, मला असं वाटतं हेच रसिका मोहिनीचं वेगळेपण आहे. थँक्यू सो मच. वेगवेगळ्या लोकांना तुम्ही बोलवता, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, आणि त्यांच्यापासून लोकांनी एक व्यक्ती म्हणून काय घ्यायला पाहिजे. खरंय खरंय. नाही, आणि म्हणजे आपण सुद्धा जेव्हा पॉडकास्ट करतो ना तेव्हा म्हणजे मी माझ्या स्वतःबद्दल सांगते की मी असे डायरेक्ट प्रश्न किंवा असे म्हणजे एक्सटेम्पर तसं मी नाही करत, आणि ते करू पण नाही. ते आता तुम्ही आता गिरीश परदेशी, त्यांचा मी अभ्यास केला. तुम्ही जे काही मला माहिती पाठवलेली होती गुगलवरनं, मी ती सगळी माहिती काढली आणि त्याच्यावरनं मग आपण प्रश्न तयार करायचे. नाहीतर मग काय तेच प्रश्न रिपीट होत राहतात, त्याला काही अर्थ नसतो ना. इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. माणूस म्हणून
व्यक्त होण्याची संधी मिळाली. बद्दल धन्यवाद खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही खूप छान बोललात आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा Thank you so देते much. आणि आणि धन्यवाद. रसिक मोहिनी पॉडकास्टला खूप खूप शुभेच्छा. प्लीज तुम्ही हे सगळे पॉडकास्ट बघा आणि त्याचा तुमच्या जीवनात अवलंब करा. कारण मला असं वाटतं मॅडमनी हा पॉडकास्ट सुरू केलाय की त्याच्यामध्ये असा हेतू आहे की फक्त एंटरटेनमेंट नाही, नाहीये, त्यातनं काहीतरी समाजात बोध निर्माण चांगल्या व्हावा. पद्धतीने लोकांना अनेक गोष्टी लोकांपर्यंत माहिती व्हाव्यात. तर तुम्ही याचा प्लीज याच्यातनं काहीतरी बोध घ्या. येस, थँक्यू सो मच. रसिक हो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे आम्हाला कॉमेंट मधून ऐकायला नक्की आवडेल. या व्हिडिओच्या खाली हाईप HYPE बटन असेल ते कृपया प्रेस करा आणि या व्हिडिओला पॉइंट्स द्या. त्यामुळे यूट्यूब अल्गोरिदमनुसार यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आपल्या रसिका मोहिनी चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा प्लीज फॉलो करा. तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.